मित्रांनो, बघायचं झालं तर जून महिन्यापासून बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप घ्यायचं नावच घेतलेलं नाही. त्यात अतिवृष्टीमुळे बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचा या 3 महिन्यातील तसेच सेपरेटली एका महिन्याचा तालुका वाईज निधी मंजूर करण्यात आलेला आहे अतिवृष्टीचा आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर आता या रकमा वितरित होण्यास काल शुक्रवारी एक जी आर काढण्यात आलेला आहे आणि त्या जी आर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा ह्या वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, बघायचं झालं तर जिल्ह्यातील 3,08,741 शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्या अंतर्गत जवळपास 235 कोटी 6 लाख रुपयांचा निधी हा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे। तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किंवा 2 हेक्टरच्या मर्यादेत किती रुपये रक्कम मिळणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतुल, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण वेगवेगळ्या जिल्ह्याविषयी पाठीमागे सुद्धा अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्याविषयी माहिती घेतलेली होती। आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्याविषयी आपण सहजासहजी बऱ्याच व्हिडिओमध्ये एक छोटेसे म्हणजे एखाद्या मिनिटाची आपण अपडेट घेत आलो आहोत, परंतु आज सेपरेटली हिंगोली जिल्ह्याविषयी आपण पूर्णपणे अपडेट घेऊन आलेले आहोत। त्या अंतर्गत जिल्ह्यातील 3,08,741 शेतकऱ्यांना 235 कोटी 6 लाख रुपयांचा निधी हा अतिवृष्टीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। पावसामुळे जे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचं हिंगोली जिल्ह्यातील, तर त्या शेतकऱ्यांसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्या अंतर्गत मित्रांनो, बघायचं झालं तर जून महिन्यातील नुकसान जवळपास हिंगोली, कळमनुरी, औंढा, सेनगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांचं जून महिन्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। त्या अंतर्गत 3,247 शेतकरी हे या नुकसानीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत जून महिन्यातील नुकसानीसाठी। त्यानंतर मित्रांनो, जुलै महिन्यातील नुकसानीसाठी फक्त आणि फक्त सेनगाव तालुक्यातील शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। जुलै महिन्यात सेनगाव तालुक्यात, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान दाखवलं गेलं आहे आणि त्या अंतर्गत जवळपास 395 शेतकरी हे जुलै महिन्यातील नुकसानीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। आणि त्या अंतर्गत जवळपास बघायचं झालं तर 18,27,500 रुपयांचा निधी हा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। काल जे जी आर काढण्यात आलेले आहे त्या अंतर्गत ही जुलै महिन्यातील नुकसान भरपाई सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 395 शेतकऱ्यांसाठी मंजुरीसाठी वाटपासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्या अंतर्गत मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर ऑगस्ट महिन्यातील जे नुकसान झालेलं होतं, आता ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात बऱ्याच जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं। त्या अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि त्यामध्ये जवळपास हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यातील नुकसान हे ग्राह्य धरण्यात आलेले आहे ऑगस्ट महिन्यातील। तर हालाकी सप्टेंबर महिन्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं नुकसान देखील होत आहे। परंतु मित्रांनो, सध्या सप्टेंबर विषयी कुठलीही अपडेट आलेली नाही नुकसानीसाठी। ऑगस्ट महिन्यातील अपडेटनुसार 5 तालुक्यातील, हिंगोली जिल्ह्यातील जे 5 तालुके आहेत त्या 5ही तालुक्यातील नुकसान हे ग्राह्य धरण्यात आलेलं आहे आणि त्या अंतर्गत जवळपास 3,04,829 शेतकरी हे ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। आणि त्या अंतर्गत जवळपास औंढा, नागनाथ, त्यानंतर जवळपास बघायचं झालं कळमनुरी, सेनगाव, त्यानंतर हिंगोली तालुका, कळमनुरी तालुका वगैरे हे सगळे तालुके, हे 5 जे तालुके आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये, या 5ही तालुक्यातील नुकसान हे ग्राह्य धरण्यात आलेले आहे आणि त्या अंतर्गत 3,04,829 शेतकरी यासाठी पात्र ठरण्यात आलेले आहेत आणि 231 कोटी 27,92,335 रुपयांचा निधी हा या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। तर बघायचं झालं तर शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी किंवा 2 हेक्टरच्या मर्यादेत किती रुपये रक्कम ही वितरित होऊ शकते किंवा होणार आहे, तर जिरायती पिकांसाठी जवळपास 2 हेक्टरच्या मर्यादेत 8,500 रुपये ही मर्यादा, म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेत 8,500 रुपये म्हणजे तुमच्या हेक्टरच्या मर्यादेत तुम्हाला 4,000 रुपये हेक्टरी ही रक्कम वितरित होणार आहे, हे लक्षात ठेवा। तुम्हाला जर वाटत असेल की नुकसानीचे जी आर काढण्यात आलेले आहे त्या अंतर्गत तुम्हाला 13,500, 22,500 वगैरे अशा रक्कम वितरित होतील, ते डोक्यातून विचार काढायचा आहे। तुम्हाला जस्ट हेक्टरच्या मर्यादेत 4,000, 5,000 हेक्टरी, तर 2 हेक्टरच्या मर्यादेत 8,500 रुपये एवढी रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे। त्यानंतर बागायती पिकासाठी बघायचं झालं तर 17,000 रुपये एवढी रक्कम ही 2 हेक्टरच्या मर्यादेत बागायती पिकांसाठी तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे। फळपीक साठी बघायचं झालं तर फळपिकासाठी 22,500 2 हेक्टरच्या मर्यादेत अशा रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे
आता शेतकरी आस लावून बसले होते की शेतकऱ्यांना वाटत बाबा मागच्या वर्षीसारखं 13,000 15,000 हेक्टरी रुपये वितरित होतील अशी शेतकऱ्यांच्या मनामध्ये आस निर्माण झालेली होती. परंतु मित्रांनो, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत, परंतु रक्कम ही तुटपुंजी वितरित होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर ही होती